आजपर्यंत बाळाचं बारसं होताना तुम्ही पाहिलं असेल, घरभर आनंद, नातेवाईकाची लगबग, छोट्याशा जीवासाठी प्रेमाचा वर्षाव. पण एका गाईच्या गोंडस वासराचं बारसं इतक्या प्रेमाने, इतक्या मायेने आणि इतक्या जिव्हाळ्याने झालेलं कधी पाहिलंय का? हो, हा व्हिडिओ सुरू होतो आहे आणि काही क्षणातच मन कुठेतरी हरवून जातं. कारण इथे फक्त एक सोहळा नाही, तर एका मुक्या जीवासाठी ओसांडून वाहणारं प्रेम दिसतं. महाराष्ट्राच्या मातीत गाईला माय मानलं जातं, वासराला लेकरासारखं जपलं जातं. पण त्या लेकराचं नामकरण इतक्या थाटामाटात, इतक्या प्रेमाने आणि इतक्या भावनेने केलं जाईल, हे कदाचित कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. हा हृदयातला भिडणारा आणि डोळ्यात नकळत पाणी आणणारा सुंदर सोहळा साकारला आहे अनिकेतदादा घुले यांनी. त्यांनी फक्त वासराचं नाव ठेवलं नाही, तर जगाला एक गोष्ट शिकवली: प्रेमाला भाषा नसते आणि मायेचं नातं रक्ताचंच असावं असं नाही. त्या छोट्याशा वासराला ज्या प्रेमाने उचललं गेलं, सजवलं गेलं, जपलं गेलं, ते पाहताना प्रत्येक शेतकरी, प्रत्येक गायीवर जीव लावणारा माणूस नकळत भावूक होईल. कारण ज्यांनी जनावरांना जवळून प्रेम दिलंय, त्यांना माहीत आहे, ही जनावरं फक्त गोठ्यात नसतात, ती घरच्या हृदयात असतात. वासराच्या भोवती जमलेली माणसं, त्यांच्या डोळ्यातील निरागसपणा, त्याच्यावर ओसांडून वाहणारं प्रेम, हे सगळं पाहताना मनाच्या आत कुठेतरी हलकंसं दुखतं आणि एक उबदार भावना मनात घर करून जाते. हा फक्त कार्यक्रम नाही, हा मायेचा, संस्काराचा आणि माणुसकीचा उत्सव आहे. महाराष्ट्रात गायीला आई मानणाऱ्या, वासरावर लेकरासारखं जीव लावणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला हा व्हिडिओ भिडणार आहे. शेवटपर्यंत बघा, कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावतील आणि मनातून एकच आवाज येईल: अजूनही जगात माया जिवंत आहे. आणि दादा, तुमच्या कार्याला सलाम.